संसाराचा गाडा रेटत असताना अचानक दिवस फिरले. दुष्काळ पडला. विहीर आटून कोरड्या ठाक रांजनासारखी झाली. सूर्य आग ओकत होता. पाण्याचा थेंबही नाही. सारा पानमळा पाण्या वाचून जळून खाक झाला. पोटच्या पोरागत पिकवलेले शेत डोळ्या देखत होत्याचे नव्हते. होताना बघून सगळ्याच कुटुंबाच्या पोटात पीळ पडत होता. पण करणार काय? काहीही झालं तरी पोटाला भाकरी लागते. भाकरीचा तुकडा मिळवायचा असेल तर हातावर हात ठेवून जमणार नव्हते. बाबांनी हाताला मिळेल ते काम केले, पण हार मानली नाही. हारणे त्यांच्या रक्तातच नव्हते. एवढे कमी म्हणून की काय? नियतीने दुसरा डाव टाकला. बाबांचा एकुलता एक मुलगाही मरण पावला. वंशाचा दिवाच विझला. लेकराच्या आईने हंबरडा फोडला. म्हाताऱ्या गणपतराव व यमुनाबाई गळ्यातला आवंढा गळ्यातच दाबून रडू लागले. नातवाचे दुडूदुडू धावणारे पावलं, कोवळा बोबडा आवाज डोळ्यापुढून जातच नव्हता. त्यातून सावरतो न सावरतो तोच आईवडील देवाघरी निघून गेले. एकामागून एक दुःखाचा डोंगर कोसळतच राहिला. जणू काही काळ बाबांच्या सहनशीलतेची परीक्षाच घेत होता. आधीच नरम झालेले लोखंडावर लोहाराने घनाचे घावामागून घाव घालावेत तसे काळ बाबांवर घाव घालत होता. बाबांना संसारातली निरर्थकता पुरती कळाली होती. संसार त्यागण्याचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. संकटाचा जणू वणवाच पेटला होता. जावे तिकडे आगच आग. अशा परिस्थितीतही बाबा स्थितप्रज्ञ राहिले. कुठल्याही वाईट गोष्टीच्या आहारी गेले नाही. व्यसनापासून दूर राहिले. जगाची मनं जिंकण्यासाठी आधी स्वतःचे मन जिंकावं लागतं, आणि बाबांनी ते कधीच जिंकले होते. म्हणूनच ते या संकट काळातही डगमगले नाहीत. संकटे पाठ सोडत नव्हती. तरीही काळूबा मात्र संकटावर मात करत आपली शेतीची दैनंदिन कामे करतच होते. त्या काळी सर्वजण गावातच राहायचे. गावातल्या घराजवळच जनावरांचा गोठा असायचा. दिवसभर कामानिमित्त शेताकडे गेलेली माणसं सांजवेळी गाईगुरे घेऊन गावाकडे निघायचे. गाईगुरे हीच शेतकऱ्याची खरी लक्ष्मी. त्यामुळेच सांजवेळेला गाईगुरे गावाकडे येण्याच्या वेळेला लक्ष्मी येण्याचा वेळ म्हणत असावेत. गावाच्या बाहेरच उकिरडे असायचे. सकाळी घरातील पुरुष मंडळी जनावरांना घेऊन शेताकडे निघून जायची. घरातल्या सुनाबाळांनी शेण भरून गावाबाहेरच्या उकिरड्यावर नेऊन टाकणे हा त्यांचा नित्याचाच उद्योग. अशाच रीतीने वर्षभर साठलेले शेणखत उन्हाळ्यात शेतात नेऊन टाकले जायचे. कडाक्याच्या थंडीचे दिवस सरले. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले होते. ज्याची त्याची गावाकडचे उकिरडे उपसून शेणखत शेताकडे नेऊन टाकण्याची लगबग सुरू होती. काळूबांनी ही सकाळी सकाळी बैलगाडी जुंपली. उकिरड्यातून शेणखत भरून घेतले. कामाचा उरक म्हणून 4-2 पाट्या जास्तच भरल्या होत्या. सकाळची वेळ तरी पण कष्टाच्या कामाने अंग घामाने ओले चिंब झाले होते. तांब्याभर पाणी घटाघटा पीत काळूबा गाडीवर बसले आणि गाडी मळ्याच्या दिशेने हुसकू लागले. दोन्ही बैल एक जीवाचे. काळूबा बैलांवर जीवापाड प्रेम करायचे. मळ्याकडे जाणारा रस्ता नदीतून जायचा. त्या काळी जागोजागी पूल नसायचे. नदी ओलांडायची म्हणजे नदी उतरून पुन्हा दुसऱ्या काठावर चढण लागायची. गाडी नदीच्या उताराला लागली. काळूबांनी बैलाचे दावे खेचून धरले. अलगद पाय टाकत बैल उतार उतरत होते. करकर आवाज करत हळूहळू चाक फिरत होते. इंच इंच गाडी पुढे सरकत होती. एवढ्यात अचानक टक असा आवाज झाला. काही कळते न कळते तोवर बैल गाडीचा धुरनाडा ताड दिशी तुटला. एक बैल जागेवर कोसळला. गाडी घरंगळत पुढे गेली. शेणखत सर्वत्र पसरले. खाली कोसळलेल्या बैलाच्या पायावरून चाक पुढे निघून गेले. बैलाच्या खुरेचा जागेवरच चुरा झाला. रक्ताची चिळकांडी उडाली. हातभर जमीन रक्ताने लाल झाली. वेदनेने तडफडणाऱ्या बैलाने जीवाच्या आकांताने हंबरडा फोडला. दुसरा बैलही टकामका पाहत होता. भीतीने त्याचेही सर्वांग थरथरत होते. बैलाच्या पायाला रक्ताची धार लागली होती आणि काळूबांच्या डोळ्यातून आसवांचा पाट वाहत होता. काळूबांनी दोन्ही डोळे गच्च मिटून घेतले. आसवं टपटपतच होती.
काळूबा मनोमन स्वतःलाच टोचत होते. अरे काय पापी आहे मी, स्वतःच्या स्वार्थासाठी या मुक्या जीवाला अशी रक्तांची अंघोळ घातली. आधीच नकोशा झालेल्या संसाराला कायमचा रामराम करण्याची हीच ती घटका, असा विचार त्यांच्या मनात पक्का झाला. मनात आलं सारं काही असंच सोडावं आणि निघावं. पण आजवर जो बैल आपल्यासाठी शेतात राबराब राबला, त्या बैलाला अशा रक्ताच्या थारोळ्यात सोडून कसे जाणार? तेवढा धीर आणि तेवढी क्रूरता कशी येईल? इतक्या वेळात बैल पडल्याची बातमी गावभर पसरली होती. शेजारपाजारच्या लोकांच्या मदतीने काळूबाने दुसरी बैलगाडी आणली. सगळ्यांनी बैल उचलून बैलगाडीत टाकला. बैलाला घेऊन बैलगाडी मळ्यात आणली. एका डेरेदार झाडाच्या सावलीला बैल अलगद उतरवून घेतला. बैल आता थोडासा सावरला होता, पण पायाच्या खुरेचा पूर्ण खुर्दा झाल्याने उठत नव्हता. काळूबांनी बैलाला पाणी पाजले, झाडपाल्याची औषध पायाला बांधली. रोज बैलाची सेवा सुरू केली. 15 ते 20 दिवस झाले. बैल आता हळूहळू उभा राहू लागला. त्याची सुधारणारी परिस्थिती पाहून काळूबांना मनोमन बरे वाटले. आणखी काही दिवस गेले. बैल स्वतःच्या पायाने चालत चालत पाणी पिण्यासाठी पाण्याच्या पाटापर्यंत पोचला. बैलाच्या गळ्यात बांधलेले दावे बाबांनी काढून फेकले. बैलाला मोकळे केले आणि ठरवले, आता बस, खूप झाले. आता तू मोकळा आणि मीही. आता पुन्हा संसार नकोच. खरं तर संसार सोडणे ही साधीसुधी गोष्ट नसतेच. म्हणून तर संसार दुःखदायीच आहे हे माहीत असूनही सर्वांनाच तो सोडून देणे शक्य नसते. पण बाबांच्या ठायी आता वैराग्य निर्माण झाले होते. आता काहीही झाले तरी पुन्हा संसारात परतायचे नाही. बस, नाही म्हणजे नाही. डोक्यातला संसार तर कधीच सोडला होता, पण शरीरानंही संसाराचा निरोप घेतला, तो कायमचाच.